संत सावता महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त आज दिनांक 3 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता माळी समाजातर्फे संत सावता महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त अयोध्यानगर येथील संतोष इंगळे यांच्या निवासस्थानापासून ते काथार मंगल कार्यालयापर्यंत संत शिरोमणी सावता महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त भव्य पालखी सोहळ्याचे आयोजन या प्रसंगी करण्यात आले होते। संत सावता महाराज यांचा जयघोष करत पारंपरिक वेशभूषा परिधान करत समाज बांधवांनी या पालखी सोहळ्यामध्ये आपला सहभाग नोंदविला होता। या प्रसंगी माळी समाजाचे अध्यक्ष नंदू महाजन, सामाजिक कार्यकर्त्या सरिता माडी कोल्हे, सामाजिक कार्यकर्ते संतोष इंगळे, नगरसेविका रंजना वानखेडे, माजी नगरसेवक विजय वानखेडे, नगरसेवक डॉक्टर वीरेन खडके यांच्यासह समाज बांधवांची मोठ्या संख्येने यावेळी उपस्थिती होती। संत सावता महाराज यांच्या पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त अयोध्यानगर येथून या भव्य पालखी सोहळ्याचे आयोजन काथार मंगल कार्यालयापर्यंत या प्रसंगी करण्यात आले होते। आणि यांच्या जयंतीनिमित्त या ठिकाणी पुण्यतिथीनिमित्त या ठिकाणी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे। काय सांगाल? संत शिरोमणी सावता महाराज हे आमच्या वंशाचे महान संत होऊन गेले। त्यांनी समाजाला हे शिकवलं की कामामध्ये भगवंत असतो। कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी, म्हणजे आपलं काम करत असताना, समाजसेवा करत असताना त्याच्यामध्ये आपल्याला भगवंत मिळतो। आणि आमच्या संतांनी खूप मोठी आपल्याला शिकवण दिलेली, या शिकवणीतून पूर्ण समाजाने प्रेरणा घेऊन संघटित होऊन एकमेकांसाठी कार्य करावे व समाजाला पुढे न्यावे ही संत सावता महाराज। हे कशी मिरवणूक नेमकी काढण्यात आली, आज कुठून काढण्यात आली? आमचे इंगळे साहेब यांच्या निवासापासून ते कासाल मंगल कार्यालयापर्यंत अयोध्यानगर परिसरातील सर्व गल्ल्यांमध्ये फिरून आम्ही सर्व समाज बांधव महिला भगिनी सर्व एकजुटीने दरवर्षीप्रमाणे साधारणतः 25 वर्षापासून आमचा कार्यकाळ चालू आहे। आमच्या पूर्वजांनी हा कार्यकाळ फॉलो केला होता आणि आता आम्ही पुढे नेत आहोत। जय ज्योती, जय क्रांती, जय ज्योती, जय क्रांती। काय सांगणार आज पुण्यतिथी महाराज सावता महाराज श्री संत शिरोमणी सावता महाराज यांना अभिवादन करतो। आज त्यांची पुण्यतिथी आहे आणि त्या पुण्यतिथीच्या निमित्त आम्ही एक दिंडी सोहळा आणि नंतर प्रवचन, नंतर महाप्रसाद याचा प्रोग्रामाचं आयोजन करत असतो। आणि सावता महाराजांनी म्हणजे विठ्ठलाच्या रूपामध्ये सावता महाराजांनी सर्व समाजाला शिक्षण दिलं आणि त्यांनी सावता महाराजांनी शेतीमध्ये कांदा मुळा भाजी तिथेच त्यांनी विठ्ठलाचं रूप बघितलं आणि तिथूनच ते विठ्ठलाची वारी न करता तिथेच त्यांच्या शेतामध्ये त्यांनी आपलं रूप बघून विठ्ठलाची सेवा केली आणि विठ्ठलाच्या प्रती आपलं जीवन त्यांनी अर्पण केलं व त्यानिमित्त मी त्यांना म्हणजे नम्र अभिवादन करतो। नाव सांगा आपलं? मी संतोष इंगळे।